The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Super 11 अनकट म्हणजेच अनएडिटेड सुपर 11च्या या शो मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत रिअल इस्टेट क्षेत्रातील एक प्रथितयश नाव, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल अर्थात नरेडको नाशिकचे अध्यक्ष श्री सुनीलजी गवादे. सुनीलजी गवादे यांच्यासोबत संवाद साधणार आहेत अर्थातच आपले होस्ट, माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासने. नाशिकचं नाशिकपण जपत नाशिक बांधकाम क्षेत्रात कशी झपाट्याने प्रगती करतंय हे जाणून घेण्यासाठी आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. नमस्कार, नितीन उपासने. पूजा प्रसूनच्या व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये आपण दर आठवड्याला भेटतोय. दर आठवड्याला तुम्ही आम्हाला सुचवतात, नवीन पर्सनॅलिटीज सांगतात, नवीन व्यक्तिमत्व सांगतात, नवीन विषय सांगतात, नवीन कन्सेप्ट सांगतात आणि मग एक्सपेक्ट करतात की अशा काहीतरी वेगवेगळं घेऊन या. खूप आनंद होतो, खूप एनर्जी मिळते आणि अशा एनर्जीतून तुमच्या पुढे वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना घेऊन यायला आम्हाला पण स्फूर्ती मिळते. खरं म्हणजे बालपणापासून तर मला वाटतं आयुष्याच्या शेवटच्या प्रवासापर्यंत प्रत्येकाचं एक स्वप्न असतं स्वतःचं घर व्हावं. या भारतामध्ये एका पुण्यवान भूमीमध्ये आणि त्यासारख्याही नाशिक सारख्या एका चांगल्या क्षेत्री आपलं स्वतःचं घर असावं. आणि घराची व्याख्या पण फार छान असते आपली. नको तर नुसत्या भिंती, घर असावे घरासारखे. घरासारखे म्हणजे काय, तर जिथे मनाला आनंद वाटेल, स्फूर्ती मिळेल, एनर्जी मिळेल, कुटुंबासमवेत राहायला आनंदित राहता येईल असं घर असावं हे सगळ्यांचं स्वप्न. मग या स्वप्नाला पूर्तता करताना खूप संघटना, खूप वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला त्याची स्वप्नांची पूर्तता करता येते. अशीच एक स्वप्न घेऊन येणारी संस्था म्हणजे नरेडको नाशिक. नरेडको नाशिकच्या उत्तुंग विषयाची माहिती तुम्हाला निश्चितपणे असेल. कस्टमर सॅटिस्फॅक्शन असू देत, आपल्या कस्टमरला अप टू द मार्क असणाऱ्या सर्व्हिसेस असू देत, यामध्ये ही संस्था निश्चित प्रयत्न करते. आणि अशाच एका नावाजलेल्या संस्थेवरती एक तरुण व्यक्तिमत्व जेव्हा अध्यक्ष पदावर येतं, प्रेसिडेन्शियल पदावरती येतं, तेव्हा आणखी आपल्या स्वप्नांची तर अपेक्षा वाढते, पण आपल्या त्या स्वप्नांना दिशा देण्याची गती पण वाढते. नुकतेच नाशिकमध्ये नरेडकोच्या संस्थेच्या अध्यक्षपदी सुनील गवादे या एका तरुण प्रतितयश बिल्डरची म्हणजे बांधकाम क्षेत्रातल्या एका नावाजलेल्या व्यक्तिमत्वाची त्या ठिकाणी निवड झाली. आनंद वाटला, कारण मुळातच हा देश तरुणांचा देश आहे. या देशातल्या तरुणांच्या स्टार्टअपच्या माध्यमातून देश महासत्तेचं स्वप्न पाहत आहे. मग देश महासत्तेचं स्वप्न पाहत असताना नाशिकही विकासाचे स्वप्न पाहत आहे. नाशिकमध्ये तर काय नाहीये, निसर्ग आहे, पाणी आहे, सौंदर्य आहे आणि विकासाच्या वेगवेगळ्या वाटचाली आहेत. मग अशा विकासातला एक घटक म्हणजे मला असं वाटतं की इमारत म्हणजे बांधकाम क्षेत्र. या बांधकाम क्षेत्रावरती वडिलांच्या नोकरीमधून प्रत्येक शहरामध्ये प्रवास करताना एक नवीन असा कुठेतरी अचानक ठिणगी पडली, वेगळी मानसिकतेची. वडिलांच्या पीडब्ल्यूडी मध्ये असताना बदल्या होत गेल्या. या बदल्यांमध्ये कोल्हापूरमध्ये बदली झाल्यानंतर ज्या ठिकाणी निवासस्थान मिळालं वडिलांना, त्या ठिकाणच्या निवासस्थानातून सुनील सर हे कधी लताताईंना, कधी त्या ठिकाणी भालजी पेंढारकरांना, अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना पाहताना त्यांना अशी स्वतःतून एक तात्विक बांधिलकी झाली की आपण कुठल्याही क्षेत्रात जाऊ दे, पण तत्वांशी आपण कुठेही तडजोड करायची नाही. दरम्यान नाशिकला सेटल झाले. नाशिकला सेटल झाल्यानंतर मग निश्चितपणे आपले नाशिकचं वैभव असलेले आदरणीय वसंतजी कानेटकर साहेब, त्यानंतर कुसुमाग्रज यांच्याही सहवासात आले. आणि मग ही जी मनाशी कुठेतरी खुणगाड बांधली गेली, ती तत्वाची तडजोड नाही, ही अधिक समृद्ध झाली. आणि मग इंजिनियर झाल्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवताना हे पाऊल तत्वनिष्ठ असावं. कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन, कस्टमरला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा ह्या देताना एक नाही, दोन नाही, अंदाजित 3000 म्हणजे सुमारे 3000 घरकुलं, फ्लॅट्स किंवा इमारती पूर्णत्वास नेल्या. पार्टनरशिपचा घट्ट बंध आणि त्या पार्टनरशिप मधून कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे या 3000 प्रॉपर्टीज मध्ये अभिमानाने सांगायची बाब एक आहे की
नथिंग एनी लिटिगेशन. कुठेही कुठल्याही कोर्टात कुठल्याही ठिकाणी तक्रार नाही, कुठल्याही ठिकाणी वाद नाही. अशा प्रॉपर्टीज मध्ये, अशा घरांमध्ये जेव्हा राहायचा आनंद मिळतो तेव्हा मला असं वाटतं की ती वास्तू आनंददायी असते, समृद्ध असते. आणि अशा समृद्धतेचा वारसा घेऊन आपल्या पुढच्या वाटचालीमध्ये सुनील कमादे सर नेमकं काय अपेक्षित करताय, नाशिकच्या विकासामध्ये त्यांचं विजन काय आहे. एक तरुण माणूस जेव्हा नरेडकोचा अध्यक्ष झालेला आहे, त्या नरेडकोच्या अध्यक्षपदावरून त्यांचं विजन काय आहे, येणाऱ्या कुंभाला ते कसं सामोरं जाणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या पॉडकास्टमध्ये मी नितीन उपासले त्यांच्याशी संवाद साधून देणार आहे. मी स्वागत करतो आदरणीय सुनील कमादे सरांचं. सर या. नमस्कार. तरुण, सळसळत रक्त, एक वेगळी एनर्जी, या वेगळ्या एनर्जीतून मिळणारं पद, या पदावरून काम करताना घेतलेले एक विजन आणि कुठेही तत्व याला आपण सोडणार नाही अशी असलेली एक शपथ या माध्यमातून आपण आज सुनील कमादे सरांशी बोलतोय. सर, सर्वप्रथम सर्वांच्या वतीने अभिनंदन की आपण नरेडकोच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले आहात. नाशिक हे विकासाच्या वाटचाल करणारं, विकासाच्या वाटेवरती वेगाने वाहणारं शहर आहे. मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत, कन्स्ट्रक्शन उभे राहत आहेत, पूल उभे राहत आहेत, रस्ते डेव्हलप होत आहेत. अशा सगळ्या नाशिकच्या विजनकडे नरेडकोचे अध्यक्ष म्हणून आणि स्वतः एक बिल्डर म्हणून आपण कसं बघता? निश्चितच नाशिकचा विकास म्हणजे मी 94 सालापासून या व्यवसायामध्ये आहे, बिल्डरशिप व्यवसाय. माझे पार्टनर राजेंद्र बागड आणि सुनील सावंत यांच्याबरोबर मी जो सुरू केलेला प्रवास आहे 94चा, तो आज 2023 मध्ये मी मागे वळून बघताना नाशिक एक झपाट्याने विकसित होणारं निश्चित शहर आहे सर. पण मोठमोठ्या इमारती, काचेच्या इमारती किंवा चकचकीत रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर, फ्लायओव्हर, नाशिकची प्रगती नक्की आहे. पण तुम्हाला माहिती आहे का सर, नाशिक सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा खूप पुढे गेले. आणि आम्ही नरेडको म्हणून नेहमी या दृष्टीने बघत असतो की हा विकास होताना हा शाश्वत विकास व्हावा. केवळ भौतिक विकास होऊन कुठल्याही शहराला कधीही नाव मिळत नाही जेव्हा तो शाश्वत होतो. आता तुम्ही मला विचारला प्रश्न की शाश्वत विकास म्हणजे काय, तर खरं सांगू का की नाशिकमध्ये मी ज्यावेळेला आता मागच्याच आठवड्यामध्ये वसंत प्रभू म्हणून रेराचे जे सेक्रेटरी ते आले होते. सुमारे 45,000 प्रकल्प हे महाराष्ट्रात चालू आहेत रेराच्या अंगावर, आणि त्यातले 4,500 प्रकल्प नाशिकमध्ये चालू, 10%. पण वसंत प्रभूंनी अत्यंत एक उत्कृष्ट अशी गोष्ट सांगितली की जर जे डिस्प्यूट्स आहेत, 45,000 प्रकल्पांचा आपण अंदाज काढला आणि जर जे डिस्प्यूट्स काढले, जर नाशिक 10%वर प्रकल्प आहे तर डिस्प्यूट पण 10% पाहिजे ना, तर नाशिकचे डिस्प्यूट 1% आहे. आणि आमचं विजन नरेडकोचं हेच आहे की जेव्हा जेव्हा हे नाशिक शहर वाढेल, आमचे लोक जास्तीत जास्त काम करतील, परंतु त्याचबरोबर आमचा ग्राहक समाधानी राहायला पाहिजे. आमच्याकडे आम्ही असं मेकॅनिझम डेव्हलप केलेलं आहे की कुठेही काही जर अडचण आली आणि रेराकडनं जर आम्हाला त्याबाबत जर काही निर्णय आला की बाबा या ठिकाणी असे असं काहीतरी हे गडबड होते, तर आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी आमच्या लोकांना अप्रोच होऊन रेराला ताबडतोब मदत करून कुठेही डिस्प्यूट होणार नाही आणि आपल्या नाशिकचं नाव खराब होणार नाही याची काळजी घेतो. खूपच छान. म्हणजे हा विचार असताना कस्टमरला सुद्धा त्या घरात जाताना निश्चित आनंद होईल. पण ही जी तत्व आहे तुम्हाला जे की कुठे डिस्प्यूट नको, कुठे वाद नको, म्हणजे संवादाच्या पलीकडे जाऊन आपण त्या ग्राहकाची समाधान वृत्ती ही अपेक्षित करतो. मग हे नेमकं तुम्हाला हे इन्स्पिरेशन कुठून मिळालं? आपण एक इंट्रोडक्शन मध्ये सांगितलंय की वडील माझे कोल्हापूरला असताना लता दिदी पाहिलेल्या आहे, भाजी पेंढारकर पाहिले, तसंच वि.स. खांडेकर पण पाहिले. आणि योगायोगाने त्यावेळेला त्यांना ज्ञानपीठ मिळालेलं होतं. बर. तसंच वडिलांची बदली वर्ध्याला होती, त्यावेळेला मी स्वतः विनोबा भावेंना भेटलो. अच्छा. आणि आपल्याला माहिती आहे की विनोबाजींचं जे त्या काळामध्ये ज्या वेळेला आम्ही गेलो त्याच्या जस्ट मला वाटतं एक वर्ष अगोदरच इंदिरा गांधी त्यांना भेटायला आल्या होत्या, पण 6 वाजले होते म्हणून ते त्यांना भेटले नाही. आणि माननीय पंतप्रधान परत गेले. तेवढे तत्व आहे. इथून तुम्हाला ते इन्स्पिरेशन मिळालं, हा संस्कार आला. त्याचबरोबर मी त्यांच्याच शाळेत होतो, तिथे एक रत्नीबाई हायस्कूल म्हणून स्कूल होती, ती विनोबा भावेंची होती.
आमचे शाळेतले जे शिक्षक होते ते आम्ही सगळेजण खादीचे कपडे घालायचो. मी स्वतः गांधी टोपी घालायचो 10वी. क्या बात. आणि जर आम्ही वर्गामध्ये दंगा केला सर, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमचे शिक्षक आम्हाला रागवायचे नाही, ते आत्मक्लेश करून घ्यायचे, ते रडायचे. मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही या गोष्टी कशा असतात आणि या कशा आपल्यावर कशा नकळत संस्कार घडवतात. त्याचबरोबर माझे वडील सुद्धा पीडब्ल्यूडीत होते. त्यांनी सुद्धा खूप तत्व जपली आणि त्या तत्वांना धरून मी आज, आणि मला असं अभिमानाने म्हणता येईल किंवा या गोष्टी सांगता येईल की हे तत्व पाळताना कुठेही मला स्पीड ब्रेकर लागले नाही. उलट या तत्वांबरोबर माझी पण प्रगती झाली. निश्चितच. म्हणजे तुमचा मी असं ऐकलंय की तुमची पार्टनरशिप आजही तितकीच अभेद्य आहे. ही त्याच तत्वामुळे की एक पारदर्शकता. म्हणजे हे जे क्षेत्र आहे, बांधकाम क्षेत्र, या क्षेत्रामध्ये जे बांधकामाच्या व्यतिरिक्त पारदर्शकता आणि तत्वाचं असेल तर निश्चितपणे प्रगती आपली पण होते, समाजाची होते. मनापासून आपलं म्हणजे कौतुक करावं असं वाटतं. आता असं मात्र मी जेव्हा पाहतो की नाशिकमध्ये मोठ्या मोठ्या कॉलेज आणि इमारती उभ्या राहत आहेत, काही संस्था पण आहे, काही बिल्डर्स पण आहे, मग काही माध्यमातून मात्र काही ठिकाणच्या तक्रारी, काही ठिकाणच्या समस्या, काही ठिकाणचे डिस्प्यूट्स असतात. नरेडको आणि ह्या इतर संस्था किंवा इतर बिल्डर्स याच्यात तुम्ही डिफरन्शिएट कसं करा? काय असतं की ज्या वेळेला आमचे नरेडको असोसिएशनचे आमचे जे सभासद आहेत ते बांधकाम ज्या वेळेला करत असतात त्यावेळेला बांधकामामध्ये सगळ्यात महत्वाचं मूल्य हे असतं की ते दर्जेदार बांधकाम. हो, अगदी बरोबर. दुसरं असतं की ती टाइमली प्रत्येकाला त्याचं पोझिशन पाहिजे असतं. बरोबर. आणि तिसरं महत्वाचा पार्ट असतो की त्याला सगळे कागदपत्र व्यवस्थित मिळालं. जसं की 7/12चा उतारा ज्या वेळेला कम्प्लिशन होतं त्यावेळेला अपार्टमेंट डिक्लेरेशन झालं पाहिजे, त्याचं सीलडीड झालं पाहिजे, त्याचं नाव 7/12ला लागलं पाहिजे. आम्ही प्रामुख्याने नरेडको याबाबत सतत आमच्या सगळ्या सभासदांना गाईड करत असतो आणि शक्यतो प्रॉब्लेम येणार नाही या पद्धतीने वागत असतो. परंतु बऱ्याच वेळेला काय असतं की ग्राहकांचं पण याबाबत काही समाधान होते किंवा डिस्प्यूट तयार होतं. त्या ठिकाणी आम्ही ग्राहक आणि बिल्डर या दोघांना एक इंडिपेंडंट कॉन्स्टिट्युशन फोरमकडे बोलवून घेतो आणि तसं मेकॅनिझम रेगाने डेव्हलप केले. आमचे 2 मेंबर माननीय जयेशभाई शाह, जयेशभाई ठक्कर, अविनाशजी शिरोडे आणि राजनभाई दर्यानी, हे 3 लोक जे आहेत ना, हे या कॉन्स्टिट्युशन फोरमवर आहेत. यांच्याबरोबर प्रत्येकाबरोबर एक ग्राहक मंचाचा माणूस बसतो आणि यांचा एक कॉन्स्टिट्युशन बेंच तयार होतो. आणि या बेंच समोर आल्यानंतर ते प्रयत्न करतात की काही जर गोष्ट ग्राहकाकडनं चुकत असेल, म्हणजे त्याकडनं टाइमली पेमेंट येत नसेल तर तसं त्याला सांगतात. आणि त्या टाइमली पोझिशन नसेल किंवा त्या बिल्डरला काय अडचण नसेल ती त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. परंतु नितीनजी काय माहितीये का, नाशिकमध्ये आपली संस्कृती बिल्डर आणि ग्राहकांची अशी आहे ना की ग्राहक हा आम्हाला डायरेक्ट अप्रोच होऊ शकतो. अच्छा. पुणे मुंबई सारखं नाहीये की सेल्समन, सेल्स एक्झिक्युटिव्ह तिथपर्यंत पोहोचला, बिल्डर पाहिलाच नाही असं नाही. आपल्याकडे शक्यतो बुकिंगला सुद्धा तो शेवटच्या क्षणी आम्हाला भेटतो. कोणीतरी नातं असतं, कोणीतरी मित्र असतो. आमचं इतकं छान नातं असतं ना त्या ग्राहकाबरोबर. त्याची अडचण असते, अडचण छोटीशी असते, परंतु जर स्वतः बिल्डरने त्याच्याबरोबर 2 शब्द बोलले ना तर ताबडतोब सुटतो. अच्छा. तर हा जो अप्रोच आहे ना यामुळे आम्ही खूप सक्सेस झालेलो आहे. म्हणजे इव्हन रेराने मी मगाशी सांगितलं ना, रेराने अप्रिशिएट केले नाशिक. 1% आणि आम्हाला नाशिकला हा ब्रँड घेऊन पुढे जायचंय की या नाशिकमध्ये प्रॉपर्टी घ्या, विदाउट डिस्प्यूट प्रॉपर्टी घ्या. हे नाशिक हे रामाचं शहर आहे आणि इथे राम वास केल्यामुळे आपल्या सगळ्या लोकांवर एक वेगळाच परिणाम झालेला आहे असं मला वाटतं. तो पौराणिक संदर्भ पण आपला आहे. मला हे खूप छान वाटलं की तुमच्यामध्ये आणि कस्टमरमध्ये डिरेक्टली जे रिलेशन्स आहेत त्याच्यामुळे एक समज आणि तो विश्वास तयार होतो. त्या विश्वासाच्या सेतूवरून निश्चितपणे मला असं वाटतं की त्यांचाही प्रवास छान होतो. पण तरीही कस्टमरचे काही
गैरसमज असतात. म्हणजे बिल्डर म्हटले किंवा इमारत बांधकाम मधलं आधी जो मिडल क्लास आहे त्याच्यापासून, कारण त्याने मोठ्या कष्टाने उभा राहिलेला पैसा असतो, त्याने मोठ्या कष्टाने उभं केलेलं बाकीचं जे असतं ते विकून वगैरे तो मोठ्या फ्लॅटमध्ये मोठ्या एखाद्या इमारतीमध्ये जायला शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण याचे गैरसमज खूप असतात. तर अशा गैरसमजांना नेरेडको कशा पद्धतीने दूर करतो? आता खरं सांगायला गेलं ना की हा थोडासा पास झालाय बिल्डर बद्दलचा. पूर्वी या पद्धतीचे डिस्प्यूट्स होते, परंतु आजकाल काय होते की प्रत्येकाला रेरर रजिस्ट्रेशन कंपल्सरी झाले. त्या रेरर रजिस्ट्रेशन मध्ये ना त्याला सगळे डिक्लेरेशन द्यायचे. तो बिल्डिंग कधी चालू करणार, तो कधी संपवणार, टाइम शेड्यूल, त्याचे किती फ्लॅट्स अवेलेबल आहेत, दर 3 महिन्याने त्याचे किती फ्लॅट बुक झाले, त्याच्याकडे पार्किंग लॉट किती अवेलेबल आहे, त्याने पार्किंग लॉट किती दिलेले आहे, पासून ते क्वालिटीवर पण त्यांनी काही आमच्यावर बंधने ठेवली की ज्या वस्तू म्हणजे समजा लिफ्ट असेल किंवा तुमचे नळ असतील तर 5 वर्ष तुम्हाला म्हणजे वॉरंटी द्यायची, गॅरंटी द्यायची. या गोष्टींमधनं आहे ना तसं डिस्प्यूट बऱ्यापैकी कमी झालंय. आता खरं डिस्प्यूट काय माहिती का की एक तर ग्राहकांकडनं असं असू शकतं की त्याला वेळेला टाइमली पैसे नाही द्यायचे, कदाचित नाही तर जास्तीच्या अपेक्षा, किंवा बिल्डर मध्ये तो टाइमली काम करू शकत नसेल, शेड्यूल करू शकत नसेल, किंवा त्याने जे कबूल केलेलं आहे की मी या दिवशी पोझिशन देतो, त्या दिवशी या याच्यात पोझिशन देतो, आणि ते जरी त्याला काही अडचण आली ना तरी तो त्याचा ग्राहकाबरोबरचा तुटलेला संवाद आहे ना तो त्याला अडचणीत आणतो. त्यामुळे आम्ही वेगवेगळे सेमिनार घेतो नेरेडकोकडनं, या ठिकाणी चांगल्या लोकांना बोलवतो आणि त्यांच्याकडनं ते कशा पद्धतीने काम करतात, ते कशा पद्धतीने मार्केटिंग करतात. हा, आणखीन एक गोष्ट अशी की काही वेळेला बिल्डर्सची जी सेल्स टीम असते बाहेर बसली ही त्या ग्राहकाला चुकीची इन्फॉर्मेशन, त्या ठिकाणी बिल्डरचं कंट्रोल नसतो आणि मग काय होतं की त्या ग्राहकाला खोटे स्वप्न दाखवले जातात, प्रत्यक्षात ते मिळत नाही आणि मग तिथं पण डिस्प्यूट तयार होऊ शकतो. तुम्ही काय तर आज हीच अम्युनिटी देणार, तीच देणार, मग कोणी सांगितलं, सेल्स टीमने सांगितलं, म्हणजे कोणी सांगितलं, मग तो कुठे आहे तर तो सोडून गेला. सो आम्ही आमच्या लोकांना या पद्धतीने सेमिनार घेऊन किंवा आमच्या पुणे मुंबई मधल्या काही चांगल्या बिल्डर्सकडे जे रेप्युटेड आणि नावाजलेले बिल्डर आहे यांच्याकडे नेऊन त्याचं एक प्रकारचं आम्ही त्यांना एज्युकेट करतो की आपण काय सांगितलं पाहिजे. म्हणजे सेल्स एक्झिक्युटिव्हने काय सांगितलं पाहिजे, पार्ट ऑफ ट्रेनिंग आपल्या अग्रीमेंट मध्ये काय लिहिलेलं आहे, तुम्ही प्रत्यक्षात काय देता. म्हणजे इव्हन काही वेळेला आम्ही सॅम्पल, म्हणजे ज्या वेळेला आपण फ्लॅट बनवतो एक शो फ्लॅट आणि सॅम्पल फ्लॅट याच्यातला साधा फरक तुम्हाला आणतो. शो फ्लॅट असतो तिथं फर्निचर केलेलं असतं, बरोबर. प्रत्यक्षात बिल्डर ते फर्निचर देणार आहे का नाही, ग्राहकाने बघितल्यानंतर त्याच्या मनात गैरसमज होऊ शकतो की हा असा मला देणार आहे. आम्ही तिथं त्याला सांगतो बाबा हा शो फ्लॅट आहे, तर त्या शो फ्लॅट बरोबर एक सॅम्पल पण बनव, म्हणजे त्या ग्राहकाचं मनामधनं निघून जाईल आपल्याला असा फ्लॅट मिळणार. तर या दृष्टीने आम्ही एज्युकेट आमच्या मेंबर्सला करायचा प्रयत्न करतो आणि नाशिकमध्ये मात्र आम्हाला त्याचा चांगलाच रिझल्ट मिळाले. ज्या अर्थी तुम्ही म्हणतायत की 10% तुमच्या बुकिंगला 1% फक्त तुमचे जे काय आहे डिस्प्यूट्स आहेत हे खरोखर कौतुकास्पद आहे. या सगळ्यांमध्ये खरं म्हणजे आता नाशिक शहर ज्या पद्धतीने ज्या वेगाने डेव्हलप होत आहे त्या वेगाने यांना लोकांना अम्युनिटीज पण पाहिजे, पण फायनान्शियली त्याच्यामध्ये बसवून पाहिजे त्यांचं जे बजेट आहे. मग हे कॉम्बिनेशन बजेटरी प्रोव्हिजन आणि त्यांचे स्वप्न हे कसं तुम्ही कंबाईन करता? आता या ठिकाणी मात्र नितीनजी काय होते की ज्या त्या ऑर्गनायझेशनचा पार्ट आहे, कारण की काय असतं की बघा खूप वेळेला आम्ही असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे की व्हाय आय एम डुइंग बिझनेस. ओके, तुम्हाला गोल्डन सर्कल माहिती असेल की व्हॉट, हाऊ आणि व्हाय. व्हॉट मध्ये आम्ही सगळे बिल्डर येतात की मी काय करणार आहे, बिल्डिंग बांधून देणार आहे, हे सगळे बिल्डर झाले. हाऊ मध्ये थोडे वेगळे बिल्डर असतात. हाऊ यू बिल्ड, मग मी त्याला स्विमिंग टँक देईल, मग मी त्याला काहीतरी वेगळ्या गोष्टी देईल, मी ही अम्युनिटी देईल, मी ती अम्युनिटी देईल.
थोडासा तो डिफरन्शिएट होतो या बाकीच्या बिल्डर पासून. बर परंतु असे पण काही बिल्डर्स आहेत की ते स्वतःला प्रश्न विचारतात की व्हाय आय एम बिल्डिंग. बर मग तिथं आमच्यासारखे जे बिल्डर असतात ना ते फ्लॅट अपार्टमेंट हे बांधत नाही, ते घर बांधतात. अच्छा क्या बात वा. कारण तो विचार तुम्ही जो मगाशी सांगितला ना तो विचार ते करत असतात की या माणसाने त्याच्या आयुष्यभरची पुंजी या ठिकाणी लावली आहे. खरंय. मी माझ्या स्वतःला पहिला प्रश्न असा विचारतो की मी जी बिल्डिंग बांधतोय, मी जे काही हाऊसिंग कॉम्प्लेक्स बांधतोय, मी जी काही टाउनशिप बांधतोय, माझी स्वतःची फॅमिली तिथे राहील का? वा. तर मी खरा, जर मी तिथे राहू शकत असेल तरच माझा ग्राहक तिथे राहील. हे ज्या वेळेला आपल्या स्वतःला आपण प्रश्न विचारतो ना व्हाय आय एम बिल्डिंग, तर तिथे सगळे प्रश्न म्हणजे त्या ठिकाणी तुमचं एक प्रकारे काय म्हणतो ना पॅशन तयार होतं. आणि जिथं पॅशन असते ना तिथं सक्सेस असते. क्या बात आहे. म्हणजे तुमचं स्वतःचं जे हे आहेत ना, ज्याला तत्व म्हणता येईल, ज्याला तुमचा स्वतःचा विचार म्हणता येईल, हा खरोखर म्हणजे असा एक समाधानाच्या एका स्टेजला नेऊन ठेवतो. हे सगळं करताना तुम्हाला निश्चित कसरत करावी लागत असेल, कारण ऍट द टाइम ऑफ कॉस्टिंग बदलणं, मटेरियलची अवेलेबिलिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. आणि खरोखर कौतुकास्पद आहे की तुम्ही घर देत आहे स्वतःच्या कुटुंबातला राहण्याचा आनंदासारखा. मग ह्या सगळ्या याच्यामध्ये आज नाशिक एका वेगाने झपाट्याने वाढत आहे. मी जेव्हा नाशिकमध्ये फिरतो तेव्हा त्या नाशिकमध्ये उंच उंच इमारती होताना दिसत आहेत. ह्या इमारती होताना त्या इमारतींची जी संख्या आहे तर मला असे खूपसे फ्लॅट रिकामे दिसतात. म्हणजे विकास तर खूप झालेला आहे, विकासाच्या वाटेवरती आपण आहेत, पण नाशिकची ग्रोथ आणि येणारे अपार्टमेंट किंवा येणारे कस्टमर हे हा रेशो बरोबर आहे. नितीनजी याच्यामध्ये थोडस अशी गोष्ट आहे की आता मी तुम्हाला मगाशी म्हणलं मी 94 पासून बांधकाम करतोय, तर मी वेगवेगळ्या आपलं जे नाशिक शहर आहे ना तिथं काम करतोय. गोविंदनगर असेल, इंदिरानगर असेल, पाथर्डी असेल पासून ते आता आम्ही हिरावाडी दिंडोरी रोड करतोय. तर जेव्हा पण प्रोजेक्ट चालू करायचा ना त्यावेळेला मी आमचा एक असा प्रचंड मोठ्या प्रमाणात सर्वे तयार करतो की नेमकी या भागाची गरज काय आहे. म्हणजे जर त्या भागाची गरज 2 BHK आहे आणि मी तिथं 4 BHK बांधून ठेवली तर निश्चित माझी बिल्डिंग रिकामी आहे. आणि त्या भागाची गरज 1 BHK 2 BHK असताना मी तिथं 1 BHK बांधली तर ते पण प्रॉब्लेमॅटिक आहे. तुम्हाला ज्या बिल्डिंग दिसत आहेत ना ज्या रिकाम्या वाटताय किंवा हे आहेत तर तसं नाशिकमध्ये डिमांड ऑप्टिमम आहे. म्हणजे यू बिल्ड यू सेल. ओके. साधारणतः बिल्डिंग बांधल्यानंतर एक 25% तोपर्यंत माल शिल्लक असतो, तो जातो, रिकामा राहत नाही. तर या पद्धतीने जर त्या सर्वे न करता आणि ते वेगळा तो विचार न करता ज्या वेळेला तो प्रोजेक्ट कम्प्लीट होतो त्यावेळेला तो निश्चित रिकामा राहतो. दुसरं एक तुमच्याही लक्षात येत असेल की बऱ्याच वेळेला आहे ना जेन्युन लोकांच्या ऐवजी इन्व्हेस्टर लोकांना हे फ्लॅट्स दिले जातात. ओके. मग काय होतं ते कधीतरी येणार तोपर्यंत ते तुम्हाला रिकामे वाटतात. मग तिथे लाईट्स लागत नाही किंवा हे लागत नाही. माझ्याकडे मात्र 90% मी तर 95% म्हणतो की जेन्युन कस्टमर. म्हणजे मी बिल्डिंग बांधल्यानंतर जवळपास तुम्हाला 75% लोक राहायला येतात. 25% लोक जे थोडंफार काही कारणाने येऊ शकत नाही पण ते जेन्युनच आहेत, ते भाड्याने पण देतात. आणि जनरली बघा ज्या वेळेला माणूस घर घेतो ना त्यावेळेला तो लोन घेतो आणि त्या लोनच्या हप्त्यासाठी तो भाड्याने का व्हायला देतो. त्यामुळे असं रिकाम राहणं हे थोडं नाशिकमध्ये हे प्रमाण पूर्वीपासून कमी असा माझा अनुभव. तर त्यासाठी प्रॉपर बांधलं गेलं पाहिजे. तर तुमचा हा बेस जो आहे सर्वेचा तो फार परफेक्ट सोल्युशन आहे की ऍज पर रिक्वायरमेंट जर तुम्ही प्रोव्हाइड केलं तर त्याला मार्केटही चांगलं मिळतं. ह्या अनुषंगाने मला एक शंका आहे फक्त की नाशिकमध्ये आज मोठ्या प्रमाणावरती बिझनेस हब उभे राहत आहेत, म्हणजे शॉप्स उभे राहत आहेत. मग अगदी त्या अगदी 10 बाय 10च्या गाळ्यापासून तर मग मोठ्या ऑफिसेस पर्यंत. तर ही खरंच नाशिकच्या डेव्हलपमेंटची आवश्यकता आहे का? थोडस याबाबत माझी पण थोडी शंका आहे की एवढं जे काही कमर्शियल कॉम्प्लेक्स चालू आहे आणि तुम्हाला माहिती आहे ते कुठल्या भागात चालू आहे, मुंबई नाका परिसर असेल किंवा या भागामध्ये, परंतु तिथे सुद्धा मला असं वाटतं की तो सर्वे कमी पडला.
म्हणजे आपल्या नाशिकची किंवा आपण आपल्याकडे जे प्रॉस्पेक्टिव्ह येणारे कस्टमर आहेत ते ऍक्च्युअल आहेत का, आपण त्यांना फक्त स्वप्न दाखवतोय काही लोकांना की हे येतील. सर्वे कमी पडतोय. आणि याच बरोबर काय झालेलं आहे की काळाच्या याच्यानुसार आपण बघत असो इतर शहरांमध्ये असे मोठमोठे मॉल्स बनत आहेत किंवा बाकीची हे जे बनत आहेत IT हब टाईप काही गोष्टी बनत आहेत, परंतु ते नाशिकला ते तत्व लागू होईल की नाही. कारण की यामध्ये आपण पण पाहिलं असेल पूर्वीपासून आहे ना, जे बाहेरच्या बिल्डरने नाशिकमध्ये येण्याचा प्रयत्न केला ते इथेच फसले. अच्छा. कारण त्या त्या गावची एक मानसिकता असते. एक विचारांची म्हणा, खरेदीची म्हणा किंवा त्या इन्व्हेस्टमेंटची म्हणा, कपॅसिटी म्हणण्यापेक्षा एक अशी मानसिकता असते की मी माझ्या याच्यातला एवढा पार्ट मी इन्व्हेस्ट केला. तर तो नाशिकचा मात्र टोटली वेगळा आहे. म्हणजे गोदावरीचं पाणी वेगळं आहे. मग नरेडको या आपल्या ज्या नाशिकच्या सोशिओ इकॉनॉमिक म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी असं कुठलं स्वप्न घेऊन काम करणार आहे फ्युचरमध्ये? आता नाशिकमध्ये काय झालेलं आहे की म्हणजे आम्ही सर्व लोकांना आणि आमच्या सगळ्या लोकांबरोबर चर्चा करून आम्ही आता असं बिझनेस मॉडेल म्हणता येईल किंवा आम्ही असं पर्स्पेक्टिव्ह नाशिकचं काढलंय की आता जो समृद्धी महामार्ग झालाय ना, तो इट विल गिव्ह अ बेनिफिट. जर तुम्ही पाहिलं असेल की ज्या वेळेला मुंबई टू पुणे हा ज्या वेळेला एक्सप्रेसवे झाला आणि त्याच्यानंतर पुण्याची प्रगती झाली, बरोबर. आणि मला असं वाटत नाही की कोणी असं पाहिलं असेल किंवा कोणाला अंदाज आला असेल की ते इतकं होईल. हो, खूपच वाईट. बरोबर. तर तसं हा समृद्धी महामार्ग आहे. याला 2 एंट्रीज आहेत आणि एक्झिट्स आहेत. एक आहे सिन्नर जवळ आणि एक आहे आपल्या इगतपुरी जवळ. हे 2 झोन आहेत. तर इगतपुरी जवळचं झोन आहे ना, ते टुरिझम प्लस साधारणतः तिथं काहीतरी मोठे वेअर हाऊसेस येतील, कारण की डम्पिंग मुंबईत होणार नाही. सेम वे इकडच्या बाजूला सिन्नर जवळ मोठा इंडस्ट्रियल एरिया, आणखी मोठा इंडस्ट्रियल एरिया तयार होईल पॅरलल टू आपला जुना आणि चाकण याला मोठा असलेला. आणि त्याचबरोबर मग सुरत चेन्नई सारखे एक्सप्रेसवे येत आहेत. आणि आता याला रिलायन्सने तुम्हाला बघितलं असेल की दिंडोरी जवळ त्यांनी ऑलरेडी फूड प्रोसेसिंग चालू केलं, मोठं युनिट चालू करतात. आणि फूड प्रोसेसिंग जे आहे ना, म्हणजे याला पर्यायच नाही. कारण की सगळ्यात आज जगात वाढणारी इंडस्ट्री जी आहे ना ती फूड आहे. फूड इंडस्ट्री. आणि कदा रिलायन्सचा याच्यामुळे खूप बदल होते. माझा एक प्रोजेक्ट मस्तूर म्हणजे दिंडोरी रोडला चालू आहे. आय एम गेटिंग गुड रिझल्ट बिकॉज ऑफ रिलायन्स. त्याचबरोबर आम्ही नाशिकचं नाव आता जसं आता तुम्ही पण आहात पॉडकास्टमुळे आम्ही असा विचार करतोय की हे चांगल्या IT हब कडे किंवा चांगल्या इंडस्ट्रीकडे जर या पद्धतीने आपण रिप्रेझेंटेशन केलं की नाशिक इज गुड. हवा, पाणी या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, त्याचा काही प्रश्न नाहीये. पण नाशिकचे माणसं चांगले. अरे वा. अजून मला असं वाटतं की नाशिकचं ब्रँडिंग कोणी केलेलं नाही, पण तुम्ही करताय. धन्यवाद. काय होतं की कुठली इंडस्ट्री असते ना ती फ्युचरिस्टिक विचार करते. लिगल डिस्प्यूट्स होतील का, माणसं कशी आहेत, खरंय, जो आपल्याला मिळणारा वर्कफोर्स आहे त्याची मानसिकता कशी आहे. तर याचा दृष्टिकोन जरी आणखीन या इंडस्ट्रीने लावला ना तर नाशिक खूप चांगलं आहे. नाशिक एक शांत, खरंच अतिशय रम्य असं शहर आहे आणि माणसं चांगली. मग मला असं म्हणायचं, आता नरेडको याच्यावरती खूप छान काम करते समजा कन्स्ट्रक्शन मध्ये. आज नाशिकच्या परिसरामध्ये एक वेगवेगळे सेक्टर आहेत जे फुल डेव्हलपला आज आहे. म्हणजे फार्मास्युटिकल असेल, ऍग्रिकल्चर असेल, आज आपण वाईन कॅपिटल म्हणून ओळखले जातोय. मग हे जे सेक्टर्स आहेत की आज IT सोडून देऊया आपण, परंतु फार्मास्युटिकल आहे, टुरिझम आहे, ऍग्रिकल्चर आहे, ह्या सेक्टरला असं कुठलं विजन द्यावं नरेडकोने की नरेडकोच्या माध्यमातून मग भविष्यामध्ये फ्लॅटच्या पलीकडे जाऊन वेअर हाऊस आहे, कोल्ड स्टोरेज आहे की असं काही करण्याचं विजन नरेडकोने ठेवलंय? काय होतं, परत आपण सर्व्हेवर येतो. हा सर्व्हे जसा आपण करतो तसा इंडस्ट्री पण करत असते. अच्छा. आम्ही आता असं हे ठेवलेलं आहे की आपण या इंडस्ट्रीकडे जाऊया. म्हणजे मी स्वतः निरंजन सरांना पण प्रश्न विचारला होता. निरानंदानी सरांची सिन्नर जवळ 100 एकर जागा आहे. मी पण त्यांना म्हटलं होतं की सर काय करायला पाहिजे.
तर त्यांनी पण मला सल्ला दिला होता की सुनील, जे डिसाइडिंग लोक आहेत, म्हणजे एखादी IT इंडस्ट्री असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल किंवा दुसरं एखादं सेक्टर असेल, यांच्यामध्ये जे लोक डिसिजन घेतात की नाव वी हॅव टू एक्सपांड, नाव वी हॅव, आपल्याला नवीन युनिट करायचं आहे, त्यावेळेस ते वेगवेगळ्या गावांचा विचार करतात. त्या या गावांमध्ये नाशिक कसं येईल हे तू बघ. तर मग त्या लोकांपर्यंत कसं पोहोचायचं याच्यावर आमचं चालू आहे. आणि मग एक नाशिकची काय डॉक्युमेंटरी असू शकते किंवा नाशिकमध्ये काही आपण ज्या पद्धतीने आता सांगतो, मी तर म्हणेल की आम्ही रेल्वेचा जरी त्यांना हे दिला ना डाटा की किती प्रोजेक्ट नाशिकमध्ये चालू आहे, पण बघा डिस्प्यूट्स पण कमी आहेत. तसं इंडस्ट्रीमध्ये पण चांगला डाटा असेल आमचा, इंडस्ट्रीचा पण आमचा चांगला डाटा आहे. तर इंडस्ट्री बरोबर पण आमचं हे आहे की ते पण म्हणतायत की आता नाशिकमध्ये कामगार कायदे असतील किंवा इतर ज्या गोष्टी असतील तर एकदम स्मूथ वर्किंग होते. तर मला असं वाटतं की आम्ही आता त्यांना जाऊन भेटणं गरजेचं झालं. म्हणजे इंडस्ट्रियल हब मध्ये तुम्ही आता याच्यापुढे सपोर्ट करणार, कारण पॅरलल आपल्याकडे एज्युकेशनल हब पण आहे. म्हणजे जेव्हा काही स्कूल्स इथे डेव्हलप व्हायचे तर त्यांना जागेचा अभाव असेल किंवा जे एरियाज पाहिजे ते मिळत नसतील, तर त्याच्यात नरेडको निश्चितपणे मला वाटतं की रोल आपला नक्की. असं भविष्यामध्ये काही असे प्रोजेक्ट आहे का की काही येत आहेत शाळा नवीन किंवा कोल्ड स्टोरेज? आता आमच्या दृष्टीने असं चालू आहे की नवीन गव्हर्नमेंटने एक एज्युकेशन धोरण जे डिक्लेअर केलं NEP, आणि त्याच्यामध्ये फॉरेन युनिव्हर्सिटीजना कोलॅबरेट करायचा जो काही एक हे केलेला आहे, तर आता त्यामध्ये काही त्या माध्यमातून काही जर आणखीन अशा युनिव्हर्सिटीज आल्या आणि त्यांनी जर कोलॅबरेशन केलं आणि तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी या ठिकाणी मोठी जागा पण अवेलेबल होऊ शकते त्या पद्धतीने. आणि खूप आता जसं आमचे एक दीपक संदे म्हणून जे काही आमचे जे मेंबर आहेत, त्यांनी एक इन्स्टिट्यूट बरोबर त्यांनी कोलॅबरेशन पण केलेलं आहे. त्या पाथर्डी जवळ त्यांचं त्या पद्धतीने प्रोजेक्ट पण चालू आहे. आता मला त्या एक्झॅक्टली त्या इन्स्टिट्यूटचं हे आठवत नाही, नरसिंह. तर काही वेळेला आहे ना आमचे मेंबर इंडिव्हिज्युअल लेवलला खूप वेगळ्या पद्धतीने त्यांना अप्रोच होता. म्हणजे नरेडको एक असं मोठं विजन ठेवूनच काम करतंय की एज्युकेशन असू दे, ऍग्रिकल्चर असू दे, अजून कोणतेही सेक्टर असू दे, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. म्हणजे तुम्ही ज्या पॉझिटिव्हली त्यांच्या पुढे जातायत तेवढा रिस्पॉन्स निश्चित मिळेल, कारण शेवटी हा नाशिकला पोस्ट आहे, नाशिकसाठीच उपयोग करेल. थोडस ऍड करेल मी, नाशिक आता ज्या पद्धतीने डेव्हलप होतोय ना, म्हणजे तर तुम्ही बघितलं असेल की नाशिकमध्ये ना IIT आणि नीट यांचे खूप मोठे क्लासेस आले. म्हणजे ऑलरेडी ॲलन आलंय, श्री चैतन्य अकॅडमी आलंय, रेझोनन्स आलंय, नीट साठी आकाश आलंय. आणि हे जे काही एज्युकेशन इन्स्टिट्यूट इथे येत आहे, तर हे नुसते नसतील आले, यांनी पण एक सर्वे केला. आता मी ऑब्झर्व असं करतोय, म्हणजे मी हे तुम्हाला थोडक्यात थोडं जास्त सांगायचं कारण असं की माझी दोन्ही मुलं IIT. अरे, माझा मोठा मुलगा 2015ला IIT पवईमध्ये त्याने एंट्री घेतली, मेकॅनिकल इंजिनियर झाला. तो देशात 311 होता ओपन मध्ये, पण विदाउट क्लास. दुसरा मुलगा माझा 2019ला गेला, 21ला गेला, तो पण 5000 होता, तो पण ऑलमोस्ट विदाउट क्लास. एक छोटी त्यांनी क्लास. त्या निमित्ताने मी काही म्हणजे मी आणि माझी मिसेस या लोकांना म्हणजे 7वी-8वी पासूनच्या आता 12वी पर्यंतच्या सगळ्या मुलांना आम्ही थोडंसं जे आम्हाला माहिती आहे थोडंफार ते सगळं आम्ही सांगत असतो. त्यावेळेला आमच्या असं लक्षात येते की कोट्याला जाण्यापेक्षा, मुंबईला जाण्यापेक्षा, पुण्याला जाण्यापेक्षा पालक आता नाशिक प्रिफर करायला. मग याच्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव तिकडून पण लोक येतात. याचे 2 कारण आहेत. एक कारण असं आहे की नाशिकला हवामान चांगलं आहे. तुम्ही कोट्यामधलं हवामान जर पाहिलं ना तर एक्स्ट्रीम, बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की नाशिकमध्ये तशी स्वस्त पद्धतीने त्यांना पडते, म्हणजे क्लासची फी, राहण्याची फी, जेवणाचा खर्च ऍट रिझनेबल लेवल. आणि नाशिकची संस्कृती चांगली असल्यामुळे, जसं पुण्यामध्ये आज तुम्ही गेलात तर तसं पालकांना विश्वास नाही वाटत की मुलगा दुसरं काही गडबड होईल का, त्याला आजूबाजूचं वातावरण खराब करेल. तर नाशिकमध्ये त्यांना थोडंसं हे पण वाटतंय आणि आपण पटकन येऊ जाऊ, म्हणजे धुळेहून निघाले मुलाला जळगावहून, नंदुरबारहून, तर नाशिक हे एज्युकेशन हब पण डेव्हलप व्हायला पाहिजे. मग ते दोन्ही दृष्टीने आहे. एक तर इन्स्टिट्यूट पण आलं पाहिजे
आणि मग हे जे काही आपण म्हणतोय की 12वी नंतरचं त्याचं मार्गदर्शन, तर आता जसं हे चालू झालंय तसं माझ्या मते एमपीएससी युपीएससी चे पण क्लासेस जोरात चालू झाले, अजून येतील. आणि मग नाशिकला आपण का नाही एज्युकेशन हब निर्माण करायचं. आणि मग मी माझ्या नरडको मेंबर्सना पण सांगतोय की तुम्ही रेंटल हाऊसिंग मध्ये लक्ष घाला. काय गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटची खूप मोठी पॉलिसी आहे रेंटल हाऊसिंग म्हणून. याच्यामध्ये काय असणार आहे की तुम्ही मोठ्या पद्धतीने घरं बांधून मग त्याच्यामध्ये कॉन्डो असतील किंवा ते स्टुडिओ अपार्टमेंट असतील, पण त्याच्यासाठी तुम्हाला इझिली कर्ज अवेलेबल आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते रेंटने द्या. तशी आहे का? तशी पॉलिसी गव्हर्नमेंट करते. म्हणजे काय होईल की तुम्हाला इझी फायनान्स अवेलेबल होईल आणि तुम्ही त्या पद्धतीने बांधकाम केलं तर त्या पद्धतीने हे लोक पण तुमच्याकडे मुलं असतील किंवा हे जे शिक्षक असतील किंवा इतर वर्ग असतील किंवा आपण जे म्हणतो ना सिनियर सिटीजन हाऊसेस, हे खूप मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. आणि नरडको त्या दृष्टीने पण खूप मोठा प्रयत्न करते. आणि निरंजन हिरानंदानी सर जे आहेत ते या रेंटल हाऊसिंग मध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करतायत. मला माहित नाही, ते कायम आमच्या त्या ज्या काही कॉन्फरन्स होतात त्यात सारखं म्हणत असतात की रेंटल हाऊसिंग. तर मला पण त्याबद्दल छान कन्सेप्ट. काय पॉलिसी, गव्हर्नमेंट पॉलिसी काय, मेजर इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा रेंटल याच्यातून, आणि ते तात्पुरती जी विद्यार्थी येतील, काही ब्युरोक्रॅट्स येतील, यांच्यासाठी सुद्धा आपल्याला म्हणजे काळ बदलतोय त्या पद्धतीने आपण बदललं, म्हणजे प्रवाहाबरोबर गेलं पाहिजे. ह्या सगळ्या विचारांमध्ये नाशिक जे डेव्हलप होतंय, म्हणजे नाशिक डेव्हलप होताना नाशिकला पौराणिक वारसा आहे, आपल्याला माहिती आहे. नाशिकला सांस्कृतिक वारसा आहे, नाशिकला आर्थिक वारसा आहे, नाशिकला शैक्षणिक वारसा आहे. हा सगळा वारसा हा जेव्हा कॅरी करावा लागेल, नरडकोला जेव्हा आपल्याला म्हणावं लागेल की हा वारसा जपत आम्ही तुम्हाला तुमचं घरपण देऊ, तर हे घरपण देताना त्याच्यात महत्वाचा रोल आहे गंगा, जी आज कुठेतरी आमच्या सगळ्यांच्या मनातनं आक्रसते. दुसरं आहे आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य, जे कुठेतरी मधल्या काळात असं वाटलं की ब्रह्मगिरी कमी करतायत, सर्वचा डोंगर कमी करतायत, म्हणजे नैसर्गिक संपन्नतेला कुठेतरी गालबोट लागतंय का, आणि हे लागत असेल तर नरडको याच्यासाठी काही करणार का? निश्चित एक बिल्डर असोसिएशन, एक स्वतः मी बिल्डर म्हणून पर्यावरणाचं रक्षण करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. आता पहिला प्रश्न आहे तुमचा की गंगेचं प्रदूषण किंवा नंदिनीचं प्रदूषण, या दोन्ही गोष्टींवर नरडको इंडिव्हिज्युअल लेवलला आपण जाऊन कुठल्याही ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या ज्या गोष्टी ना तिथे जाऊन इझिली काम नाही करू शकत. आम्हाला पहिल्यांदा त्यांना निवेदन द्यावे लागतात, सांगावं लागतं, पटवावं लागतं, त्यांना माहिती असते ते, पण आमच्याकडनं ते थोडंसं त्यात. आत्ताच आम्ही माननीय आपल्या ज्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई, त्यांना आम्ही सगळी नवीन टीम जाऊन भेटलो आणि त्याच्यामध्ये विशेषतः आमचे सगळी यंग जनरेशन होतं. या यंग जनरेशनने ताईंना हाच प्रश्न विचारला की ताई, गंगेचं नमामि गंगेला पुढे नेता येईल का? जसं अयोध्येच्या वाराणसीला जसं गंगा स्वच्छतेची मोहीम झाली, ताईंनी पण अयोध्येत शरयू झाली, तर ताईंनी निश्चित कबूल केले आम्हाला. आणि इव्हन कालच्या कार्यक्रमात पण मला कुलगुरूंनी सांगितलं की तुम्हाला, म्हणजे यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे माननीय कुलगुरू संजीव सोनवणे सरांनी पण सांगितलं की तुम्हाला काही टेक्निकल मदत लागेल तर मी अवेलेबल आहे, तुम्ही कधीही या माझ्याकडे. सो आमचा आता तो एक प्रोजेक्ट आहेच की बाबा आपण गंगेला, आपल्या या गंगेला, आणि पूर्वीपासून आपण बघता की वस्ती तिथंच होते जिथं नदी असते, आणि आपले सगळे शहर हे नदीच्या काठावर, कारण की ती आपली आई आहे, ते स्त्रोत आहे की जिथून शहराची ग्रोथ होते. आणि मला वाटतं की फार कमी शहर असतील की ज्याच्या सेंटर मधनं नदी वाहते. तर गंगेची जबाबदारी निश्चित आहे. आता त्याच्यात कसं काम करता येईल बघायला लागेल. आणि आम्ही नंदिनीसाठी पण काही गोष्टी करतो, अजून ते आम्ही अशा पद्धतीने सांगत नाही की आम्ही हे करतोय, कारण की वी शुड नॉट ओनली टेल की करतोय, पण काही रिझल्ट मिळाले की नक्की आम्ही पुढच्या पॉडकास्टला तुम्हाला. नाही, मग आता ह्या गंगेचा मूळ उगम जिथून गंगापूर डॅम मधून होतं, असं म्हणतात की गंगापूर डॅमचं पाणी आपल्याला भविष्यामध्ये, कारण आज बेंगलोरची परिस्थिती आपण पाहतोय, बेंगलोरला पिण्याच्या पाण्याची बॉटलची किंमत खूप ने वाढली. पिण्याच्या पाण्याचे म्हणजे एकीकडे बेंगलोरचा विकास झाला, पण तो बेंगलोरचा विकास होताना
पाण्याकडे किंवा निसर्गाच्या साधनांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. तसं गंगापूर डॅम मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे किंवा आणखी काही आहे. असा काही प्रकल्प आम्ही ऐकलं की तुम्ही याच्यात आहे निश्चित आहे. आताच आम्ही मागच्या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या नरेडकोच्या सगळ्या मेंबरने असं ठरवलं की आपण गंगापूर धरणाचा डॅम काढला पाहिजे, गाळ काढला पाहिजे. याते आमचे काही मेंबर्सचं असं म्हणणं होतं की आता जे पाणी आहे गंगापूर डॅम मधलं ना, ते आत्ताच्या नाशिककरांसाठी. बरोबर. आपण नवीन बिल्डिंग बांधणार आहोत, त्यांना कुठून पाणी येणार? तर तो गाळ आपण आपल्या बिल्डिंग मध्ये समजा 100 फ्लॅट असतील तर 100 फ्लॅटला तुम्हाला 10 लाख लिटर समजा वर्षाला लागत असेल तर 10 लाख लिटरचा गाळ काढणे ही आपली जबाबदारी, असं आमच्या मेंबरनी व्यक्त केली इच्छा. खूप छान. आम्ही ती चर्चा घेऊन BIA बरोबर कलेक्टर साहेबांकडे पोहोचलो आणि त्या ठिकाणी आमच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्या लोकांच्या लक्षात आलं की तिथं ऑलरेडी 2-3 संस्थांचे लोक पण आले. आम्ही त्यांच्याशी चर्चा करताना ठरवलं की हे आपण एकटं का करावं कोणी. आम्ही सगळ्या संस्थांना बरोबर घेतलं. यामध्ये आमचे माननीय जयेशभाई ठक्कर यांनी खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन सगळ्या संस्था निमा, आयमा, अगदी रोटरी क्लब पासून ते लायन क्लब पासून या सगळ्यांना गोळा केलंय. जवळपास आता माझ्या हिशोबाने 101 संस्था एकत्र आल्यात आणि कालच आम्ही कलेक्टर साहेबांबरोबर मीटिंग पण झालेली आहे. कलेक्टर साहेबांनी योजनाही आणायला लागली आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंटची एक योजना आहे की गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशी गव्हर्नमेंटची योजना आहे. त्याला पुढे नेत आम्ही नाशिककरांनी नाव दिलंय जलसमृद्धी. आणि आम्ही समृद्ध करणार. आम्ही आता पहिल्या फेज मध्ये गंगापूर धरणाचा डॅमचा गाळ काढणार आहोत मोठ्या प्रमाणात. नाशिक जिल्ह्यात 50 धरण आहेत, त्या दृष्टीने पण आम्ही करणार आहोत. पण हे करताना वरती ब्रह्मगिरी जवळ जिथून गंगा आपली उगम होते तिथं झाडं लावली पाहिजे, तिथं गवत लावलं पाहिजे. कारण की आपण नुसतं गाळ काढू नको परत तर तिथं तो थांबण्यासाठीचा पण प्रयत्न पॅरलली हे करण्याचा 15 मेला बहुतेक कदाचित आपली सुरुवात. हे नाशिककरांच्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण भविष्यामध्ये नाशिकमध्ये जशी वस्ती वाढते तसं जर पाणी नाही मिळालं जर आता, कारण पावसाचाही भरोसा नाही राहिला, पाऊस मध्ये येणार, कधी कमी होणार, कधी जास्त होणार, तर असा एकदा गाळ काढून त्याचं स्टोरेज कॅपॅसिटी वाढली तर फ्युचरमध्ये निश्चितपणे नरेगावचं हे मोठं काम असणार आहे. म्हणजे तो एक तर तुमचा एक वेगळा माइलस्टोन त्याच्यामध्ये नक्कीच असेल. ह्या नाशिकमध्ये जेव्हा मी तुम्हाला आता विचारलं की अशा खूप खूप छान छान इमारती उभ्या राहतात, काही स्मार्ट होम्स वगैरे आहेत. जुनी जी घरं आहेत ती पण आज वाडा संस्कृती पण नाशकात डेव्हलप होते. म्हणजे काहींना फार्म हाऊस बांधायचे, काहींना विलाज बांधायचे, काहींना सेकंड होम बांधायचे, पण जोडीला स्मार्ट होम पण येतात. मग याच्यात नरेडको आता दोघांमध्ये कशा पद्धतीने सेतू बांधेल किंवा कसं एकत्र करेल? नाही, याच्यात कसं असतं नितीनजी की प्रत्येक ग्राहकाची अशी आवड वेगळी असते. म्हणजे काही जणांना आपण फार कॅनडा कॉर्नरच्या लांब जाऊ नये असं वाटत असतं, काही जणांना गंगापूर रोडच पाहिजे असतो, पण काही जणांना सेकंड होम म्हणून मग आपण सुनाजवळ का जाऊ नये असं वाटत असतं. तर या सगळ्या गोष्टींचं एक कॉम्बिनेशन तयार होत असतं आणि ती आवड आपण काही सांगू शकत नाही. म्हणजे तो कस्टमर भेटला आणि तो बोलला ना की मग ते कळायला लागतं की त्याची आवड काय आहे. आणि त्याच्या मनामध्ये जसं आता माझ्या मनामध्ये माझ्या लहानपणापासून काहीतरी एखादं तयार झालेलं स्वप्न होत असतं ना, तसं त्याच्या मनामध्ये असतं. आमच्याकडे जे मेंबर आहेत ना ते या सगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे अगदी आमचे एक मेंबर आहेत ते आता 45 मजली बिल्डिंग बांधतात. आता काही मेंबर जे आहेत आमचे ते फक्त बंगलो स्कीम करतात. काही जण इगतपुरी जवळ सुद्धा बंगलो स्कीम आणि मोठ्या प्रमाणात बांधून राहिले. तर आवडीनुसार आणि मार्केटच्या याच्यानुसार काम चालू आहे. यात मला म्हणजे त्याच्यामध्ये आणि प्रत्येक होम आता स्मार्ट होत चालले. नरेडकोचे जेवढे मेंबर्स आहेत तुमचे याच्यात, ही सगळ्या प्रकारची घरं पण त्याच सॅटिस्फॅक्शनने, त्याच क्वालिटीची आणि त्याच पद्धतीची इनोव्हेटिव्ह देणार. ह्या सगळ्यामध्ये एक लक्षात असं आलंय की तुमच्याकडे पाहून किंवा बिल्डर ह्या नावाकडे पाहून नवीन येणारं जे जनरेशन आहे ते अट्रॅक्ट होतं की मी बिल्डर बनावं. आणि कदाचित तेवढा अभ्यास झालेला नसतो, तसा एक्सपिरियन्स घेतलेला नसतो, फॅमिली बॅकग्राऊंड नसतं, कुठलाही याच्या न करता ती त्या क्षेत्रात उडी मारतात. मग त्याच्यामध्ये काही वेळेस सफरर होतात, काही वेळेस सक्सेस होतात. या नवीन येणाऱ्या युथला जे बिल्डर ह्या
प्रोफेशन मध्ये यायला उत्सुक आहे त्यांना तुम्ही काय सांगा? आम्ही एक आमच्याकडे अशी म्हणजे आता जसं आम्ही आमची नरेडको नाशिकमध्ये एक सिनियर काउन्सिल आहे, म्हणजे त्याला आम्ही गव्हर्निंग काउन्सिल म्हणतो. तसं आम्ही काय केलेलं आहे की आम्ही इथे नेक्स्ट जनरेशन पण केलेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणतायत की नुसते यंग नाही, आमच्याकडच्या मेंबर्सचे पण मुलं आहेत. अच्छा, त्यांना पण आम्ही ट्रेनिंग तयार करतो. बरं. कारण काय झालंय की पूर्वी लोक काम करत होते ते त्या काळात काम करत तो वेगळा विषय होता. आज नवीन नवीन गरजा येत आहेत टेक्नॉलॉजी आल्या आणि नवीन नवीन गरजा, नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्शन हे सिनियर्सना होत नाही, ते नवीन मुलं आहेत. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आमच्या व्यवसायामध्ये लवकर माणूस आपला जो एक रोड आहे त्यावरनं घसरू शकतो. त्यामुळे त्याला अगदी असं सरळ ठेवण्यासाठी एक आम्ही ट्रेनिंग त्यांना कुठल्या पद्धतीचं काम म्हणजे चांगलं काम, कुठल्या पद्धतीचं सेलिंग म्हणजे चांगलं सेलिंग, किंवा कुठल्या पद्धतीचं तुमच्या व्हिजिट झाल्या पाहिजे, किंवा तुम्ही कोणत्या आयकॉन लोकांना, चांगल्या आयकॉन लोकांना कसं भेटला गेला पाहिजे. किंवा मी तर आता आजकाल आमच्या यंग जनरेशनला इव्हन कमिशनर असतील किंवा सीपी असतील किंवा माननीय केंद्रीय मंत्र्यांकडे घेऊन बोलायला लावतोय आणि त्यांना सांगतोय की सी हाऊ दे प्रिसाइज टॉक, ते किती माफक आणि परफेक्ट बोलतात. ते तुम्हाला ते सुद्धा आलं पाहिजे. तुमच्या गिरायकाशी बोलताना बोलण्याच्या याच्यात आपण काहीतरी वेगळं कबूल करून टाकतो आणि तो शब्द धरून ठेवतो. आणि ते ट्रेनिंग तर आम्ही नक्की आमच्या लोकांना देतोय. आणि तुम्ही जो विचारलेला खरा प्रश्न आहे त्याचं खरं उत्तर देतो की मी बिल्डर नावाचा ब्रँडच वेगळा करण्याचा प्रयत्न. आज आपल्याकडे बिल्डर पाहिला तर तो पिक्चर मधला बिल्डर असतो ना, त्याच्यापासून असा वेगळा की जो काम चांगलं करणारा, एक तत्वनिष्ठ आणि आपल्याला आपलं स्वप्नाचं घर पूर्ण करणारा हा माणूस आहे. असा कसा ब्रँड तयार होईल याच्यावर आम्ही काम करतो. आणि हा नुसता लोकांपर्यंत नाही. बघा तुम्ही, आम्ही यासाठी आमचे वर्तमानपत्रामधले लेख तसे आणतो. आम्ही ज्या वेळेला गव्हर्नमेंटकडे अप्रोच होतो ना, त्यावेळेला नरेडको म्हणून मी खूप काळजी घेतो की जे काही निवेदन मी देईल ते खूप अभ्यासपूर्ण असलं पाहिजे. म्हणजे त्यांना असं सर काम करून टाका असं नाही. सर हा नियम आहे, तुमच्या गव्हर्नमेंटचा हा GR आहे, त्याला धरून आम्ही तुमच्याकडे मागणी करत आहोत, असं आम्ही आता अप्रोच करणार. म्हणजे आम्हाला आमचं बिल्डर या ब्रँडचं हेच बदलायची आहे. आणि बिल्डर म्हणजे तो पिक्चर मधला नाही असं तयार करायचं नाही. पण मग असं तयार करताना जे काही गेल्या कालावधीमध्ये चित्र उभं राहिलेलं आहे, मग त्याच्यात वेगवेगळे, म्हणजे आपण पेपरमध्ये वाचत असाल त्या जाहीर, म्हणजे काही वर्तमानपत्रातल्या त्या जाहीर नोटीसचे पूर्ण पेज असतात. ते जाहीर नोटीस वाचल्यानंतर मग त्या क्षेत्रामध्ये बदलताना तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. मग असे नेमके कोणते चॅलेंज आहेत आणि ते तुम्ही कशावर, म्हणजे कसे ते टाळता येतील? आता आम्ही नरेडको मध्ये जी सगळ्यात मोठं मिशन जे ठेवलंय ना, की आम्ही मेंबर करतो ना, तर तो मेंबरचं कमीत कमी एक रेरा रजिस्ट्रेशन पाहिजे. अच्छा. दुसरी गोष्ट, त्याचं इमारतीचं बांधकाम चालू पाहिजे. असं जो काही आम्ही एक मोटो ठेवलाय ना, रेरा आहे ना, ते त्याला सरळ मार्गावर ठेवतो. जेव्हा त्याला कुठला तरी कायदा लागू असतो ना, तेव्हा माणूस सरळ राहतो. जर कायदाच लागू नाही, आतापर्यंत खरोखर सांगतो तुम्हाला, या रिअल इस्टेट व्यवसायाला कायदाच नव्हता. मग मोफा होता, मग मोफा तेवढा कडक नव्हता. पण मग रेरा कडक आहे. रेरा त्याला 3 महिन्यांनी सांगतो की तू भरून तुझी माहिती भर. 3 महिन्यांनी सांगतो तुझी माहिती भर. चुकली तर ताबडतोब एक मेल येतो की तू चुकला आहे. आणि ताबडतोब ते कॉन्स्टिट्युशन फोरम, त्याच्यावर ऍक्शन, त्याला दंड. आणि यामध्ये नुसतं बिल्डर नाही आहे, त्याचा सीएला पण त्यांनी इन्व्हॉल्व्ह केले, त्याच्या इंजिनियरला इन्व्हॉल्व्ह केले. अच्छा. म्हणजे त्याला चारी बाजूनी असं बरोबर ठेवलंय. आणि कदाचित रिझल्ट मिळतील 10 वर्षांनी आणखी वेगळ्या पद्धतीने हे चित्र. अच्छा. आता एक म्हणजे असं कुठेतरी थीम झाली, म्हणजे सहज बोलताना माणूस पर्यावरण, इको फ्रेंडली, प्रत्येक गोष्ट, म्हणजे ते फूड असेल, ते घरातलं फर्निचर असेल, ते कन्स्ट्रक्शन असेल, इव्हन रोड कन्स्ट्रक्शन सुद्धा असेल, इको फ्रेंडली, याचा विपर्यास होतो असं वाटत नाही इको फ्रेंडलीचा? काय होतं, अजूनही आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत. अजून आपण आपलं घर होणं म्हणजे आपलं एक स्वप्न पूर्ण होणं इथपर्यंत आपण पोहोचतोय. आणि बघा, प्रत्येक जण, समजा अगदी माझ्याकडे 25 लाखाचा असेल गिराईक किंवा म्हणजे ग्राहक असेल, 50चा असेल, 2 कोटीचा असेल, 5 कोटीचा असेल, तो शेवटच्या रकमेपर्यंत पोहोचेस तर त्याला बराच वेळ लागतो.
म्हणजे तो ते कसं बसं पूर्ण करतो. काय डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये काय झाले की दॅट गोज ऑन इझी स्केल, आणि मग तो काय होतो, पोट भरलेला माणूस विचार करतो ना मग इको फ्रेंडली. आणि आता काही गोष्टींमध्ये हा पार्ट आपल्याला चांगला पण वाटतो, आपल्याला त्याचा प्रॉब्लेम पण असतो. तसं या गोष्टींमध्ये घडतंय की ह्या ज्या काही इको फ्रेंडली गोष्टी म्हणून येत आहेत किंवा या येत आहेत या बेसिक मध्ये पाहिजे. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो की आता आम्ही ज्या विटापूर्वी वापरतो दे वर नॉट इको फ्रेंडली रेडीमेड्स, पण आता एसी ब्लॉक आहेत ते इको फ्रेंडली, इट्स ओके. पण मग तुम्ही आणखीन एखादी अशी वस्तू आणाल आणि आम्हाला म्हणाल की इको फ्रेंडली म्हणून वापरा, तर तो थोडा रेजिस्टन्सचा पार्ट तयार होतो. आणि मग तुम्ही म्हणतात ते बरोबर होतं की तो जास्त होऊन जातो. सो आम्ही नरेडको म्हणून असं हे टाकतोय की ज्या ज्या गरजेच्या इको फ्रेंडली वस्तू आहेत ना त्याचा वापर झालाच पाहिजे. आम्हाला ज्या वेळेला 20,000 स्क्वेअर मीटरच्या वरती म्हणजे 2 लाख कोटीच्या वरती कामं जातं ना, त्यावेळेला आम्हाला पर्यावरण खात्याची मंजुरी घ्यावीच लागते. त्यावेळेला प्रचंड नियम असतात. मग त्या ठिकाणी सोलर बसवणे असो, दॅट इज इको. मग तिथे LED लाईट बसवणे असो, इको. किंवा मग जसं मी तुम्हाला एसी ब्लॉक म्हटले, इको. पण मी जास्तीत जास्त आमच्या लोकांना किंवा मी स्वतः असं पाहतो की 7 वाजेपर्यंत लाईटच लावायला. म्हणजे तिथं उजेड असेल, हवा असेल, पाणी असेल, जर त्या घरामध्ये प्रॉपरली आलं ना तर तसं यू आर ऑलमोस्ट इको फ्रेंडली. मटेरियल हा पार्ट असतो तो थोडा 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 बदलतच असतो. आता प्लास्टिक मुक्त होते ना, म्हणजे त्याच्यातनं एक बऱ्यापैकी गोष्टी कमी होती. पण त्यासाठी आहे ना म्हणजे बोथ वे आहे. म्हणजे बिल्डरपेक्षाही आणखी ग्राहकांना पण ते थोडंसं सामंजस्याने काम करावं लागणार आहे. ऍज कम्पेअर टू आता आपण जेव्हा राष्ट्राशी कम्पेअर करू, आज राष्ट्राच्या म्हणजे अरुणाचल पासून काश्मीर पर्यंतचे रस्ते वगैरे होत आहेत. ही डेव्हलपमेंट आपल्या राज्यात पण आली, राज्यातून नाशिक पर्यंत येते. पण ही सगळी डेव्हलपमेंट होताना आपण नाशिकचा सांस्कृतिक वारसा तो जपण्यासाठी किंवा नाशिकचं इको फ्रेंडली क्लायमेट जे आहे ते जपण्यासाठी, जसं रिव्हरवरती आपण गंगेवर काम करतायत, असं जपण्यासाठी काही एक तुम्ही आता भविष्यामध्ये ट्रेनिंग मॉड्यूल आणि प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन मॉड्यूल तयार करणार आहे की जे ग्राहकांनाही आणि तुम्ही जसं सांगितलं की तुमच्या स्टाफलाही तुम्हाला ट्रेनिंग द्यायचं, तर असं एखादं करण्याचा विचार आहे? अजून आत्ताशी ते खरं सांगायला, प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे तुम्हाला, अजून मी याच्यावर फार विचार नाही केला. मी आत्ताच चार्ज घेतो. पण कदाचित असं पण आहे की मला एक आता इन्साइट दिली आहे. सो लेट मी गो थ्रू इट आणि काय करता येईल याबाबत. परंतु यामध्ये तुम्ही जे सांगितलं त्याच्यामध्ये माझ्या डोक्यात आता अशी कल्पना येते की या ठिकाणी आमची जी वुमन विंग आहे तिला काहीतरी इन्व्हॉल्वमेंट करून जायला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी नक्कीच ती गरज आहे. मग त्याच्यामध्ये झाडं लावण्याचा प्रोग्राम फार मोठ्या प्रमाणावरचा किंवा ते जपणं हे फार महत्वाचं असू शकतं. म्हणजे तुमच्या त्या बिल्डिंग मधला कचरा असू दे, त्याचं संकलन असू दे, प्लास्टिक अवेअरनेस असू दे, पाणी, कारण पाण्याचा कमीत कमी वापर कसा करता येईल हे पण आता भविष्यात लोकांना ट्रेनिंग बेस्ट आहे. नाहीतर मग एकाच याच्यावरती गाड्या धुण्यापासून तर ते जे वेस्टेज ऑफ वॉटर आहे त्याच्यावर कंट्रोल करताना त्या बिल्डिंग मध्ये, त्या सोसायटीमध्ये तुमच्या स्टाफला एक ट्रेनिंग मॉड्यूल तयार केलं तर मला असं वाटतं आपल्याला ही सूचना खूप चांगली दिली. आय ऍक्सेप्ट इट आणि मी नक्की काम करतो. नाही, ऍज अ सिटीजन म्हणून, आता म्हणजे मी सिटीजन आहे, तुम्ही सिटीजन आहे, ऍज अ नाशिकचे सिटीजन म्हणून, कारण आपल्याकडे दर 12 वर्षांनी कुंभमेळा येतो, खूप मोठा फंड येतो. मग त्या फंड मधून होतात काही काही गोष्टी, फक्त रोड व्हावे अशी अपेक्षा नाही आपल्याला, त्याच्या पलीकडे जाऊन डेव्हलपमेंट व्हावी. तर ह्या फंड्स मधून आणि किंबहुना ऍज अ सिटीजन म्हणून नाशिकमध्ये असं काय कमी की अजून या डेव्हलपमेंटला स्कोप आहे किंवा व्हावं, काय सूचित करा? काय होतं माहिती का की साधारणतः मी आतापर्यंत नाशिकच्या कुंभमेळ्याची जी 2 किंवा 3 कुंभमेळे जे मी पाहिलं की ज्या ज्या वेळेला नाशिकच्या त्या रामकुंडाच्या आसपास कामं होतात ना, ते कामं पूर किंवा इतर गोष्टींनंतर ते विसरले जातात. पण ज्या ज्या वेळेला रिंग रोड तयार होतात तर नवीन नवीन एरिया डेव्हलप होतो. आता सुद्धा नाशिकचा आणखीन एक बाह्य रिंग रोड तयार होतोय. आता गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड त्याची जी काही विड्थ आहे ना ती अगदी सफिशियंट नाहीच आहे. ती 45 मीटर गव्हर्नमेंट म्हणताय, आम्ही त्यांना म्हणतो 90 मीटर तरी पाहिजे. मग आता त्याच्यामध्ये त्या 90 मीटरचा फायदा काय होईल की आता रोड समजा जरी 60 मीटरचा झाला तर 30 मीटर आपल्याकडे आहे. त्या 30 मीटर मध्ये आपण बऱ्याच गोष्टींची डेव्हलपमेंट करू शकतो.
पर्यावरण पूरक असू बरं. शकते. मग त्या ठिकाणी तुम्हाला लोकांना काही ट्रॅक्स देता येतील आत्ता, की जे पुढे मागे आपल्याला तो 90 मीटर करावाच लागणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला प्लांटेशन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन कन्सेप्ट आणता येतील, किंवा तुम्हाला स्केटिंगचे किंवा सायकलिंगच्या काही गोष्टी ते करता येतील, किंवा तुम्ही सोलर पॅनल लावू शकाल की ज्याच्यावर सगळे स्ट्रीट लाईट फ्री चालतील. त्या रिंग रोडवर लागणारे सगळे स्ट्रीट लाईट हे सोलरवर का होऊ नये. निश्चित. किंवा म्हणजे हे बघा, हे खूप रॉ सांगतोय मी तुम्हाला, पण त्या 30 मीटरचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. बरोबर. परंतु काय होतं माहिती का, की आपण आज संस्था म्हणून त्यांच्याकडे आम्ही खूप जोरात मागणी करतो, रिस्पॉन्स नाही करत. पटलेलं पण आहे. आता त्यांच्या काही गव्हर्नमेंटच्या अडचणी असतील, वी हॅव टू कॅल्क्युलेट इट. कदाचित मग ते आणखीन केंद्रीय मंत्र्यांना सांगावं लागेल का, किंवा आणखीन जिथं फंड अवेलेबल तिथपर्यंत पोहोचावं लागेल का. नरेडको तो निश्चित प्रयत्न करते की जे भेटतील त्या सगळ्यांना सांगायचं की हा 90-120 मीटर झाला पाहिजे. आणि आजच ऍक्विजिशन होईल ना. उद्याला तिथे डेव्हलपमेंट, म्हणजे बघा तुम्ही आता जो जुना रोड आपला रिंग रोड झाला त्याच्या आजूबाजूला ऍक्विजिशन होऊ शकत नाही ना. आता तिथे बिल्डिंग बांधल्या गेल्या, बरोबर, परमिशन दिलं गेलं. हा रिंग रोड असा आहे की जिथं तुम्ही आता ऍक्विजिशन करून ठेवाल तर भविष्यात ते उपयोग आहे. म्हणजे खूप मोठं व्हिजन आहे. पण याच्यामुळे म्हणजे मलाही असं वाटतं ऍज अ सिटीजन म्हणून, जसं तुम्हाला वाटतं की गव्हर्नमेंट एजन्सीज असू देत, सिटीजन्स असू देत, तुमच्यासारख्या काम करू इच्छिणाऱ्या नरेडको सारखी संस्था असू दे, या संस्थेचे पार्टिसिपंट्स असू दे, यांनी एकत्रित काम केलं तर नाशिकच्या विकासाची दिशा एक पॉझिटिव्ह आहे. आणि जे एक्सपेक्टेड, जसं तुम्ही फार सुंदर सांगितलं की सर्वे झाला पाहिजे आणि सर्वे बेस तुमच्या तिथे नीड फुलफिल झाल्या पाहिजे. हे करण्यासाठी आता ऍज अ म्हणजे ह्या शहरातल्या नागरिकांना किंवा तुमच्या सर्व मेंबर्सला आणि ओव्हरऑल सगळ्या बिल्डर्स आणि यंग जनरेशनला एक कॉमन नाशिक डेव्हलपमेंटसाठी काय सूचित करा? खरं म्हणजे काय माहिती का, की प्रत्येक गोष्ट म्हणजे आजकाल काय होतं की आपण त्या व्यवसायाकडे कसं बघतो हे फार महत्वाचं असतं. मला नेहमी आश्चर्य असं वाटत असतं या मोबाईल कंपन्यांचं. तुम्ही बघा, ते दरवर्षी एक नवीन मॉडेल, कुठलं फीचर त्याच्याकडे असलं पाहिजे, कुठलं नसलं पाहिजे. आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या काय आणताय याचा ते ज्या पद्धतीने आणतात ना, तसं आजकालच्या आमच्या जे यंग जनरेशन असेल किंवा आता मी असेल आमच्या या याच्यातलं, तर आम्हाला ते सतत पाहिलं पाहिजे की ग्राहकांची नीड काय आहे आणि ग्राहकांना काय मिळालं पाहिजे, किंवा ग्राहकांचं कपॅसिटी किती आहे. म्हणजे हा सतत जोपर्यंत अभ्यास होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही त्या मार्केटमध्ये यशस्वी नाही होऊ शकत. तर तो आता ऍज अ नरेडको म्हणून आम्ही बऱ्याच वेळेला काही संस्थांबरोबर, आमच्या नरेडको वेस्टने अॅनारॉक बरोबर पण एक कोलॅबोरेशन केलेलं आहे. अॅनारॉक दरवेळेला एक सेंटिमेंट रिपोर्ट तयार करत असतो आणि तो आम्ही आमच्या मेंबर्सना पण देत असतो. साधारणतः बघा की समजा फेस्टिवल काळ आला की थोडं आपल्याला जे वाटतं की सेंटिमेंट बदलते, म्हणजे गुढीपाडव्याला घेऊन घेतील, याला घेतील, त्याला घेतील, पण ऍक्च्युअली खरा सेंटिमेंट आहे का, तर ते अॅनारॉक बरोबर ते अॅनालाइज करत असतं, ते त्यांचा सर्वे करत असतं. मग ते सेंटिमेंट पोझिशन वरनं, म्हणजे समजा आज मी 1000 फ्लॅट बांधतोय, ग्राहकांचा सेंटिमेंट कमी आहे तर मी 2000 बांधले पाहिजे, 1000च्या ऐवजी फक्त 1200च करू. आय शुड गो प्रोग्रेस. ओके, पण मी किती उडी मारली पाहिजे, तर त्या सेंटिमेंट इंडेक्सवर पण ते ठरतात. तर आम्ही त्या पद्धतीने अॅनारॉक असेल, JLL असेल किंवा या लोकांबरोबर कोलॅबोरेट करायचा प्रयत्न करतो की काय होतं की याच्यामध्ये जो सायंटिफिक सगळे सर्वे झाले पाहिजे, तरच तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळू शकतात. म्हणजे टेक्निकल सर्वे प्लस मॅन्युअल सर्वे दोन्ही. पण मग ह्या म्हणजे मी जसं म्हणलो की सिटीजन्सला नाशिक शहर सुंदर दिसण्यासाठी, पूर्ववत होण्यासाठी सिटीजन्सला काय सांगतात तुम्ही, काय केलं पाहिजे? नाही ना, थोडक्यात खरं सांगायला गेलं ना, तर कुठलाही गोष्ट जर आता समजा आपण या हॉलमध्ये बसलो आहे आणि ही खूप चक्काक, म्हणजे खूप अशा भारी भारी वस्तू लावल्या म्हणून चांगली वाटते का फक्त स्वच्छ म्हणून ती चांगली वाटते? नाशिक सिटीजननी आहे ना, फक्त आपल्या आजूबाजूचा एक 100 फुटाचा परिसर दत्तक घेतला पाहिजे प्रत्येक सिटीजन. आणि तू जरी त्याने स्वच्छ ठेवला ना, तुम्हाला सांगतो नाशिकला काही करायची गरज नाही. एक बिल्डर म्हणून मी पण माझ्या आजूबाजूचा, जर समजा माझा प्लॉट 1000 फूट असेल तर मी 10,000 फूट असेल तर 10,000 फूट परिसर दत्तक घेतला पाहिजे. मी हा स्वच्छ ठेवेल. सेल्फ डिसिप्लिन.
सेल्फ डिसिप्लिन हे लोक परदेशात जातात तिथे पाहतात. नाशकात आपल्या स्वतःच्या घराजवळ पाहायला पाहिजे. पाहायला पाहिजे. आणि हे बघा ते जे काही म्हणजे जे खरे टुरिस्ट जाणारे जे राष्ट्र आहेत ना, तिथे जर तुम्ही पाहिले ना तर ते पीपलच्या म्हणजे लोकांच्या डीएनए मध्ये येतं. तर तसं आपल्याला ते आता हळूहळू आपल्या नवीन ठीक आहे, पण पंतप्रधानांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये काम केलंय. ज्या वेळेला त्यांनी घोषणा केली ना त्यावेळेला तेवढं लोकांना त्याचं महत्व कळलं नव्हतं, पण आता ते कळलंय की स्वच्छ भारत खूप मोठी कल्पना आहे. तर हे होते आजचे आपले गेस्ट गवादे साहेब. खरं म्हणजे तुम्ही बघितलं, एक तरुण सळसळतं रक्त जेव्हा दरेडको सारख्या एका नामांकित संस्थेच्या अध्यक्षपदावरती गेल्यानंतर एक व्हिजन ठेवून, एक स्वप्न ठेवून आणि कुठे तत्वाशी सांगड न घालता, तत्व पाळूनच, तत्वावरती चालूनच, त्याच वाटेवर चालवून नाशिक पूर्ववत व्हावं, नाशिककरांचं स्वप्न पूर्ण व्हावं. आणि नुसतं मी जसं म्हटलं की घर म्हणजे घर नाही, त्याला स्वतःचं आत्मीयता तयार झाणार एक संस्कारित अशी इमारत उभी करण्याचं, घर उभं करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. त्या स्वप्नाला कुठेतरी सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची पण जोड आहे. ते नदीतला गाळ काढण्यासाठी उत्सुक आहे, धरणातला गाळ काढण्यासाठी उत्सुक आहे. मला असं वाटतं की ह्या नाशिकमध्ये, आपल्या शहरामध्ये असे खूप तरुण आहेत ज्यांना हे सगळं करायचंय. लिडरशिप नव्हती, आज लिडरशिप मिळालेली आहे. आपण सगळेजण त्यांच्या या प्रत्येक म्हणजे प्लास्टिकचा अवेअरनेस असू दे, स्वच्छता विषयक प्रोजेक्ट असू देत, प्रत्येक उपक्रमामध्ये आपण हिरिरीने सहभाग घेऊया. या पॉडकास्टमध्ये मी तुम्हाला नक्कीच त्यांचा नंबर, त्यांच्या सर्व मेंबरचा नंबर शेअर करेन आणि आपण ह्या सगळ्या उपक्रमात सहभागी होऊन येणाऱ्या काळामध्ये नाशिकचा चेहरा मोहरा अधिक समृद्ध करूया. येणारा टुरिस्ट म्हटला पाहिजे क्या बात आहे, हे नाशिक आहे, असं आपण सगळेजण करूया. मी आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक गवादे साहेबांचे आभार मानतो. आणि पुढच्या शोला विसरू नका, पुढच्या आठवड्यातला शो पुन्हा एक वेगळा विषय घेऊन, पुन्हा नवीन पर्सनॅलिटी असेल आणि तुम्ही म्हणणार वाव क्या शो आहे. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान. डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.